ठीक आहे. आई ठीक आहे. अगं हे दागिनं, ती जमीन, हे घर, सगळं सगळं इकून आपण डॉक्टरला पैसे देऊ. तर डॉक्टर आपल्याला लुटतोय आणि आपण त्याला ते करून देऊ. आई अगं असं नाहीये. डॉक्टर सगळं आपल्यासाठी करतायत. कुठला डॉक्टर पुरी दवाखान्यात पेशंट ठेवून पोरगी एकटी घरी असताना घरी येतो, हातात हात घेतो, जवळ घेतो. ते काय नाही, मला नाही इलाज करायचा त्याच्याकडे. मी तुझ्या काकाला फोन केलाय, आपण पुण्याला जातोय. तू का केलास काकांना फोन? आई अगं तुला कळत कसं नाहीये, त्यांचा आपल्या प्रॉपर्टीवर डोळा आहे. डॉक्टरचा तुझ्यावर. अगं पुरी, मी लय उन्हाळं पावसाळं बघितल्यात. पुरुषांची वाईट नजर कळती मला. तू त्या डॉक्टरपासून लांबच राहा. आई अगं डॉक्टर तुला वाटतात तसे नाहीयेत. त्यांच्या इतका चांगला माणूस मी आजपर्यंत पाहिला नाहीये. तू बरी व्हावीस, तुझ्या डोळ्यासमोर माझं लग्न व्हावं, लग्नानंतरही मला तुझी काळजी घेता यावी म्हणून किती मोठा त्याग करतायत ते माहितीये तुला? त्यांनी लग्नासाठी विचारलंय मला. काय? अगं त्या डॉक्टरांचं डोकं फिरलंय का काय? अगं तुझं वय काय, त्या डॉक्टरांचं वय काय? मला वाटलंच होतं डॉक्टर तुला फुस लावते ते. त्याची नजरच वाईट आहे. अगं आई, डॉक्टर आहे सगळं आपल्यासाठी, तुझ्यासाठी, तू बरी व्हावीस म्हणून करतायत. त्याच्याशी तुझं लगीन लागलेलं बघण्यापरीस माझा जीव गेलेला बरा. ते काय नाही, मला नाही इलाज करायचा. आपण पुण्याला जायचं. मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार म्हणून मी तुझ्या काकाला तुझ्यासाठी स्थळ बघायला सांगितलंय आणि त्यांनी मुलगा बी बघितलाय तुझ्यासाठी. मी तुझ्या त्याच्याशी लगीन लावून टाकते. आई अगं पण तुला कळत कसं नाहीये, डॉक्टरांशी लग्न केलं तर मला तुझी काळजी घेता येईल. अगं पण तुझं डॉक्टरांशी लगीन लागलं तर मी काळजीनं मरीन. ते काय नाही, तू डॉक्टरांकडे जा आणि आत्ताच्या आत्ता 5 लाख रुपये घेऊन ये. आपण पुण्याला जाऊ, तिथं माझ्या आजारावर इलाज करू आणि तुझं लग्न बी करून टाकू. पण आई, आता जर तू ऐकलं नाहीस तर मी ह्या सगळ्या गोळ्या घेऊन इथंच जीव सोडेन. आई मग मी गेल्यावर काय करायचं ते कर. आता तूच ठरव तुला काय करायचं. आई मला तूच पाहिजेस. मी सांगते डॉक्टरांना पैसे परत करायला. मी लग्न केल्याने जर आई बरी होणार असेल डॉक्टर, तर मी तयार आहे लग्नाला. बोल अपर्णा. डॉक्टर मला नाही करायचं हे लग्न. मी नाही करू शकत हे लग्न. काय झालं अपर्णा? आई काय म्हणाली का? तिला हे लग्न मान्य नाहीये. मी जर तुमच्याशी लग्न केलं तर ती तिचं काहीतरी बरं वाईट करून घेईल म्हणते. आणि काही झालं तरी मी आईला काही झालेलं नाही सहन करू शकत. अपर्णा तू आधी शांत हो, रडू नकोस. आईला काही होणार नाही, मी आहे ना. आणि मी हे लग्न आईसाठीच तर करत होतो. पण तिला हे नाही पटत आहे. काकांनी तुमच्याविषयी काहीतरी तिच्या मनात भरवलंय म्हणून ती मला पुण्याला घेऊन चाललीये. काका तिथेच तिचा इलाज करणार आहेत आणि माझं लग्नही लावून देणार आहेत. काय? आईने मला आत्ताच्या आत्ता तुम्हाला ऑपरेशन साठी दिलेले 5 लाख रुपये घेऊन यायला सांगितले. तुम्ही पैसे काढून ठेवा, मी न्यायला येते.
नाही अपर्णा थांब, मीच तिकडे तो पैसे घेऊन. असे कसे पैसे परत देईन तुला? डॉक्टर डॉक्टर ओ डॉक्टर, कुठे हरवलाय तुम्ही? सगळं तुझ्यामुळे झालंय, सगळं तुझ्या मूर्खपणामुळे झालंय. पर मैंने क्या किया? एक काम जबाबदारीनं पार पाडता येत नाही तुला. हिस्सा मागायला येतो फक्त. हिस्सा मागतेस तसं कामही करत जा ना मग. अहो पण मी काय केले ते तरी सांगा. तुला दवाखान्यात अपर्णाच्या आईवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, मग ती घरी आलीच कशी? अहो तुम्ही घरी गेलाय म्हटलं त्यात उधळलेल्या म्हशीगतच पळायला लागल्या. त्याला मी काय करू? डिंपल, मग हे मला फोन करून का नाही सांगितलंस तू? ते माझ्या ध्यानातच नाही राहिलं. सॉरी. सॉरी? तुझ्या सॉरीचं काय लोणचं घालू का मी? तुझ्या या हलगर्जीपणामुळे माझं किती मोठं नुकसान झाले कळतंय का तुला? इतक्या दिवसांची सगळी मेहनत पाण्यात गेली. ती अपर्णाच्या ट्रीटमेंटला पुण्याला चालली. मला दिलेले 5 लाख रुपये आत्ताच्या आत्ता परत मागितलेत त्यांनी. फक्त मागितलेत ना, आपण दिलेत थोडी. और तुम क्यों टेंशन लेते हो? मला माहित आहे तुम्ही असं पैसे हातात जाऊन देणार नाही. सगळं मी करायचं आणि तू काय करणार? फक्त हिस्सा घेणार. नाही, त्यांना त्यांचे पैसे परत द्यायचे ठरवलंय मी. जा, तुला दिलेले पैसे परत घेऊन ये. काय? मी नाही दूंगी मेरे पैसे वापस. ते माझे कष्टाचे पैसे आहे. हो ना? मग ही तुला दिलेली शिक्षा समज. जरा नीट काम केलं असंच तर आज आपल्या दोघांवर ही वेळ आली नसती. जा, पैसे घेऊन ये. डॉक्टर, दुसरा काय पर्याय नसू शकतो का? डिंपल, पैसे घेऊन ये. निघ. कळ्यांच्या लाडवासाठी 2 किलो बेसन लागल आणि गरा लागल कानुल्यासाठी आणि काटू कडबळ्यासाठी मुगाची डाळ, तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ बिलिवा. मंगल, बाजार लयच झाला ग यंदा. असू द्यावं. डिंपल म्हणलीये ना, काय बी टेन्शन घेऊ नका, घरात काय लागल ती आणा म्हणून. मग बघता बघता पोरगी कधी मोठी झाली कळलंच नाही. मला कधीच वाटलं नव्हतं की डिंपल एवढं मन लावून काम करल आणि घराला पैशाचा आधार देईल. काय बी म्हणा, डॉक्टर या वाड्यात आल्यापासून ना आपलं दिसच बदलल्यात आणि त्यांनी आपल्या डिंपलला कामावर ठेवून तर लईच उपकार केल्यात आपल्यावर. ए, बाद झालं त्या कंपाऊंडरचं कौतिक. फुकटचं पैसे देत नाही, माझी नात काम करते त्याचा पगार देतोय तो. बुम 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 बुम. पप्पा, हे काय करताय हो? अरे दिवाळीच्या सामानाची यादी करतोय आम्ही. हा, मग माझं बी सामान लिहा. मला 3 पॅन्ट, 2 टी शर्ट, 1 मोठीच्या मोठी बंदूक, हा आणि फटाकडं बी. आणि त्या बारक्या पोरांसारखं नको हा. आणि मागच्या टायमाला त्या टिकल्या दिल्या होत्या त्या तर 2 दिवस बी पुरल्या नाहीत मला. बाबू, मला ती म्हणली होती काटापात्राचं लुगडं घेते म्हणून. ती तर पाहिजे, पण लय काय नको. एक 8-10 तोळ्याची बोरमाळ कर म्हणाव तिला. मम्मी, आपण ह्या टायमाला का नाही मोठाच्या मोठा कंदील आणू. हा, आणि त्या वाड्याला लाइटिंग करू बघ. आणि ह्या टायमाला का नाही मी किल्ला बी करणार आहे, तर त्याच्यावर ठेवा मला सैनिक बी पाहिजेत. आधीच सांगतो या. बरं, डिंपल येऊ दे, ती घेईल सगळं. अयो, दीदी जर माझं एवढा लाड करणार असेल का नाही, तर मग मी दीदीचं लवकर लग्नच होऊन देणार नाही. ठो द्या, तुझ्या काय जेबेला हाड मेल्या. काय बी बोलत. डिंपे आले. डिंपल, सांग काय काय पाहिजे ती. कोणाला काय बी मिळणार नाही. या घरातल्या लोकांचं नशीबच फुटकय. का? काय झालं ग? काय नाही झालं. तुम्हाला जर काय पाहिजे असेल ना, तुमच्या पैशाने घ्यायचं. माझ्याकडनं काय बी मिळणार नाही. काय पोरगी आहे ही? ह्या जी बोलली तू किती अजिबाव केली.
काल पावतर तर म्हणत होती ही गीती ती गीती, आणि आता काय झालं? माकड गेलं लुटीन आणले 2 मुठी, हिच्याच्याने ते बी नाही झालं म्हणा. मम्मी दीदी काय बी कामाची नाही बघ, लग्न लावून टाक तिचं. मगा पातूर तरी एवढी खुश होती, काय पाहिजे ती घ्या म्हणत होती, आणि एकदम काय झालं हिला? डॉक्टर आणले पैसे? आई कुठे? आतमध्ये झोपलीये. तुला खरंच माझ्याशी लग्न नाही करायचंय? असं नाहीये डॉक्टर, मला तुमचं सगळं म्हणणं पटलंय. तुमच्याशी लग्न केलं तर मला आईजवळ राहता येईल, तिची सगळी जबाबदारी घेता येईल. तुम्ही स्वतःच डॉक्टर असल्याने तिची काळजी घ्या. पुण्याला गेल्यानंतर काका आईला कसं सांभाळेल, असं कोणाशी लग्न लावून दे, काहीच कळत नाहीये. मग का जातेस पुण्याला? कारण मी नाही म्हणाले तर आईने तिचं आयुष्य संपवण्याची धमकी दिली आहे मला, आणि मी काही झालं तरी आईला असं नाही पाहू शकत. असं काहीही होणार नाही. मी तुला शब्द दिला, मी त्यांना बरं करणार. तू घाबरू नकोस. मला एक सांग, आईंचा का विरोध आहे आपल्या लग्नाला? तिचं तुमच्याविषयीचं मत चांगलं नाहीये. मी तिला समजावलं, डॉक्टर खूप चांगले आहेत, त्यांनी आपला विचार करूनच हा लग्नाचा निर्णय घेतला, पण तरी तिला नाही पटत आहे. नाहीच पटणार म्हणजे? तुझं वय काय, माझं वय काय, कोणालाही असंच वाटेल ना मी तुला फसवतोय. आपण काय विचार करून एखादा निर्णय घेतोय हे फक्त आपल्याला माहित असतं. जगाला कसं कळणार? आपल्याला नीट समजावून सांगावं लागेल ना. मला खात्री आहे, मी आईने नीट समजावून सांगितलं तर ते आपल्या लग्नाला नक्की परवानगी देतील. असं झालं तर चांगलंच आहे डॉक्टर. मी आईंना आज जाऊन बोलतो, तू इथेच थांब. आई माझ्यावरती रागावतील, चिडतील, ओरडतील, पण तू आत यायचं नाहीस. चालेल डॉक्टर. डॉक्टर तुम्ही दरवाजा का लावलाय? इथं काय करताय? अहो तुम्हीच मला इथे बोलवलं ना, म्हणून पैसे घेऊन आलोय. पैसे ठेवा आणि जावा तुम्ही. आई सावकाश, किती त्रास होतो अहो तुम. माझ्या आजाराच्या त्रासापेक्षा तुम्ही माझ्या पोरी बरोबर असलेला त्रास मला जास्त आहे. तिच्यापासून लांब राहा आणि तिचा नाद सोडा. सोडला असता, पण मी तिच्यावर माझ्यासाठी प्रेम करत असतो तर. मी हे सगळं तुमच्यासाठी करतोय. अपर्णा तुमच्या सोबत राहून तुमची काळजी घेता यावी म्हणून मी. बंद करा तुमची नाटकं डॉक्टर. तुम्ही माझ्या पोरीकडं कुठल्या नजरेनं बघता हे पहिल्या भेटीतच ओळखलं होतं. माझी पोरगी साधी आहे, तिला नाही कळत, पण तुम्ही मला नाही फसवू शकत. आता जर तुम्ही माझ्या पोरीच्या आसपास जरी दिसलात तरी मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करीन. खरं रूप तुमचं गावापुढं उघडं पाडीन. गावाला बी कळू दे की हा देव माणूस कसला आहे ते. आई सावकाश, अहो किती रागवताय तुम्ही. अशाने तुम्हाला अटॅक वगैरे येईल. तुम्ही शांत झोपा बरं. आई किती त्रास करून घेताय जीवाला. तुमचं काही बरं वाईट झालं, तुम्हाला अटॅक वगैरे आला तर अपर्णाचं काय होईल? तुम्हाला तिची काळजी करायची गरज नाही. तुम्ही 5 लाख रुपये ठेवा आणि जावा इथून. ठीक आहे, सगळं तुमच्या मनासारखं होईल. तुम्ही लग्नाला नकार दिलाय, काहीतरी विचार करूनच दिला असणार. काळजी घ्या, येतो मी.
झालं आई? अहो हसताय का? काय म्हणताय? तुम्ही माझी परीक्षा बघत होता? मी तुमच्या अपहरणाला खुश ठेवेन की नाही हे पाहत होता? काय बोलता? तुम्ही खरंच माझ्या लग्नाला परवानगी दिली? खरंच? आता तुम्ही कसलीच काळजी करू नका. मी तुम्हाला आणि अपहरणाला जगातली सगळं सुख देईन. मग आपण तिघे मिळून एकमेकांची काळजी घेऊ. आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही लवकरच बरे व्हाल. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, तुम्हाला लवकरात लवकर या आजारापासून सुटका करेन. हा? आणि मी माझा शब्द खरा करून दाखवत असतो. शांत झोपा. तुम्हाला आरामाची गरज आहे. काय म्हणाल ताई? सांगतो मी अपहरणाला, तुम्ही लग्नाला परवानगी दिली ते. हो, आपण लवकरात लवकर लग्न उरकून टाकू. सांगतो अपहरणाला मी. काय झालं डॉक्टर? काय म्हणाली आई? आईने आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे. काय? खरंच डॉक्टर? मी तुला म्हणालो होतो ना, मी त्यांना नीट समजावून सांगितलं की ऐकतील त्या. तुम्ही खरंच भारी आहात डॉक्टर. मला माहित होतं माझ्या आयुष्यातली सगळी दुःख तुम्हीच दूर करणार. आता मला कसलंच टेन्शन नाहीये. आपलं लग्न होणार आहे, आई बरी होणार आहे. गेले कितीतरी दिवस या घराने सुख पाहिलंच नाही, पण आता फक्त सुख आणि सुखच असणार आहे. पण हे सगळं माझ्यामुळे होत आहे. खरं तर आईने आपल्या लग्नाला परवानगी दिली त्यामुळे झालंय. आईचे किती आणि कसे आभार मानू हेच कळत नाहीये मला. खरं तर मलाही आईचे आभार मानायचे. तुम्ही इथेच थांबा डॉक्टर, मी आईला लगेच भेटून आले. अपर्णा थांब. आई शांत झोपली आता. गेले कितीतरी दिवस तुझ्या काळजीने त्यांना झोप लागली नव्हती. आता आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे, त्यामुळे त्यांच्या डोक्यावरचा सगळा भार हलका झालाय. झोपू दे त्यांना, डिस्टर्ब करू नकोस. चालेल डॉक्टर. आणि आता आपल्यालाही डिस्टर्ब करायला कोणी नाहीये. तुझ्या इतकी सुंदर आणि साधी मुलगी माझी बायको असेल असं वाटलं नव्हतं. तू पेन किलर सारखी आहेस. तू समोर आली की सगळा त्रास जागेवर थांबल्यासारखा वाटतो. ब्युटिफुल. तुझे डोळे किती सुंदर, नाजूक आणि बोलके आहेत. तुझा चेहरा डोळ्यासमोर लांब जाऊच नाही असं वाटतं. सतत तुझ्याकडेच बघत बसावं असं वाटतं.